तुम्हाला खरंच काय माहित नाही ही बॉक्स मी का मागून घेतलेत आणि ह्याचं अनबॉक्सिंग करून पण तुम्हाला दावणार आहे. तर नवीन वर्षात 14 दिवस सुट्ट्या मारल्यानंतर आज परत आले बघा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की किचन रिनोव्हेट करायचंय, त्यामुळे फरशा सिलेक्ट करायला आलोय बघा. आणि स्वराला फरशी आवडली म्हणल्यावर दुसरं काही विचार करायचं नाही, फिक्स करून टाकली. अजून बरंच काय घ्यायचंय आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा बाथरूम मधल्या फरशा सिलेक्ट केल्या. ग्रे कलर मला आधीपासूनच आवडते, त्यात पण ग्रे प्रोफेशनल वाटते म्हणून तो घेतला. किचन जास्त घाण होते म्हणून चॉकलेटी कलर सिलेक्ट केला. आणि किचन आर्टिफिशियल करायचा होता, त्यामध्ये व्हाईट कलर सिलेक्ट केला. तिथं सगळ्यात भारी म्हणजे व्हाईटच वाटत होता. खाली टेबलवर ठेवलेला टेबल टॉप बेसिन सिलेक्ट केलाय बघा, एक नंबरच आहे. बिल पेमेंट केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरला सामान आले आपलं. असं नवीन नवीन घर बांधायचं सामान घरला लागलं का नाही, एक नंबर वाटते बघा, लय भारी वाटते. सामान तर एकदम मस्त मध्ये घरात पोहोचलेला आहे बघा. जागा कमी असल्यामुळे जरा ऍडजस्ट करून सगळीकडे ठेवायला लागणार आहे सामान. बॉटमला हाईट वाढल्यामुळे जरा वरनं पण फोडून घेतला आणि मग खिडकी बांधून घेतली नवीन. सगळं सामान आतमध्ये आणून ठेवल्यानंतर सगळी बॉक्स पॅक होती. आता मला दम निघत नाही बघा अनबॉक्सिंग केल्याशिवाय. मग काय घेतला बॉक्स आणि चालू गेला फोडायला. आणि सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे हे बेसिन आहे बघा, नादच खोळा. त्यानंतर अनबॉक्सिंग केले ग्रे कलरचा आर्टिफिशियल सिंक. हे पण एकदम टॉप मध्ये दिसते बघा. कधी एकदा हे बसवते असं झालंय. आणि हे सगळ्यात मोठा बॉक्स आहे बघा, यामध्ये कमोड असणार आहे. आणि आयुष्यात हेच अनुभव राहिला होता बघा, कमोड अनबॉक्सिंग. पप्पांनी स्वराला उचलला आणि डायरेक्ट बेसिन मध्ये घालून घातली आंघोळी. तर आजच्यासाठी एवढंच आहे गाईज, भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय गोडे मांका.